हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण आता जेमतेम 3-4 दिवसांवर आला आहे. हा दिवस कोणतेही नवे काम करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाला प्रारंभ होतो. ह्या दिवशी कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करणे, सोनं खरेदी करणे किंवा गाडी, घर ह्या गोष्टीही खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. आज मी तुम्हाला गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी सांगणार आहे. गुढी उभारताना पूजेच्या साहित्यात वेळूची काठी, उटणं, सुगंधित तेल, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, केशरी रंगाचे मोठे वस्त्र, कडुनिंबाचा पाला, चाफ्याचे फुलांची माळ, साखरेचे कडे व माळ, तांब्याचा गडू, गुढी बांधण्यासाठी सुतळी व पाट, रांगोळी, दाराला लाल फुलांसहित आंब्याची तोरणं, निरांजन, अगरबत्ती, नागलीची पाने, फळे, सुपारी, तांब्या किंवा ताम्हण, पळी पेला, हार आणि सुटी फुले. कडुनिंबाच्या प्रसादासाठी कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, मध, जिरे, हिंग, गूळ आपल्याला इत्यादी साहित्यांची आवश्यकता लागणार आहे. आता आपण गुढीपाडव्याची पूजाविधी बघूया. पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे, अंगाला उटणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे, दरवाजाला तोरण बांधावे, एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे, नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे, कलशाला 5 गंधाचे पट्टे ओढावे व काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या पितळाच्या नाहीतर चांदीच्या किंवा कास्याच्या धातूचे भांडे म्हणजेच तांब्याचा गडू किंवा फुलपात्र यापैकी जे आपल्याकडे असेल ते त्यावर उपडे ठेवावे. गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नमः म्हणून पूजा करावी. कडुनिंबाचा प्रसाद दाखवावा व घरातून उजव्या बाजूला दिसेल अशी गुढी उभारावी. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढावी. गुढी पाटावर उभी केली जावी. तयार केलेली गुढी दारात किंवा उंच गच्चीवर गॅलरीत लावावी. त्या जाग्यावर गुढी किंवा गुढीची काठी तिथे नीट घट्ट बांधावी. काठीला गंध, फुले, अक्षदा वाहावी. गुढीची पूजा करताना निरांजन लावून उदबत्ती दाखवावी. पुरणपोळी, श्रीखंड, दूध साखरेचा, पेढ्याचा नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद, कुंकू, फुले वाहून व अक्षदा टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. या दिवशी आनंद साजरा करीत आपतेष्टांना नववर्षाचे अभिष्ट चिंतनही केले जाते. सूर्योदयानंतर 5 ते 10 मिनिटात गुढी उभारणे शुभ मानले जाते. तसेच सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवणे देखील गरजेचे आहे. सायंकाळी गुढी उतरवताना हळद, कुंकू, फूल, अक्षदा आणि नैवेद्य अर्पण करून मगच गुढी उतरवावी. गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा करतात. रामाचा विजयोत्सव म्हणून रामाचेही नामस्मरण करावे. गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजन केले जाते. या दिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची परंपरा आहे. महत्त्वाचे शालेय साहित्य, पाटी, वह्या, कोरे पुस्तके यांचेही पूजन करावे. शाळेचा पाटीपूजन विधी म्हणजेच पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वतीची रांगोळी किंवा सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून हळद कुंकू व्हावे. यानंतर फुले अर्पण करून धूप दीप अर्पण करावे. त्यानंतर नैवेद्यही दाखवावा. सरस्वती देवीला मनापासून नमस्कार करावा. याप्रमाणे नव्या पंचांगालाही हळद कुंकू, फुले व्हावी आणि नमस्कार करावा. तर अशा प्रकारे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत नक्की करा. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ खूप युजफुल वाटला असेल. आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.